पण सट्टेवाल्यांचं पण असं म्हणणं आहे, आता 2-3 सट्टेवाले मला भेटलं की वारंवार त्यांचं चर्चा होते गाड्या मालकांकडून, तर त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ज्यावेळेला आम्ही उजवी डावी साईड करतो ना, तर तिथं पैसे लावायला गाडा मालक सुद्धा असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काय बोलाल तुम्ही? त्याच्यामुळे त्यांची ती ही नाही लेवल नाही, एक बैल घ्या नंतर आम्हाला भाव द्यायला या. बरोबर आहे. आता सट्टेवाल्यांचा मुद्दा मी तर नाही घेतला, तर तुम्हीच घेतलाय. जण अशी बोलतात जी गाडी पळते तिला कंटिन्यू करावा, कारण ती गाडी फुटल्यानंतर ना कदाचित आपला पण गुलाल पडतो, समोरच्या बैलाचा पण गुलाल पडतो. तुमचा काय विचार आहे याच्यावर? आजची तेच झालं ना, आज आम्हाला म्हणजे लोक हलक्यातच घेतले होते ना, आम्हाला भाव देत होते 1000ला 2 देत होते, मग बैलांनी दाखवून दिलं 1000ला 2 काय असते. हे बाकीचे चर्चा करणारे नाही का ते असतात, ते लोक चर्चा करतात यो बादलच पालणारे योच पालणारे आणि पेऱ्यांची वाट लावून टाकतात. होणंच तर ते तुम्ही हवेमध्ये गेलेले आहात का कधी, असं म्हणजे झालेलं आहे का प्रसंग तुमच्यासोबत? नाही नाही, आपण ते खेळासाठी येतच नाही, आपण जे पण आहे ते दोस्ती यारीत खेळतो. मध्ये पलवायचा कसा काय निर्णय घेतला? वासरामध्ये म्हणजे अनिल दादाचा वासरू आहे, त्यांना वाव कुठेतरी गाडा मालकांना थोडं तसंच झालं ना, ते 1% आपलाच आहे ना त्याच्यात. बरोबर आहे. गाडा मालक महत्वाचा गुलाल झाला. काही मला वाटतं मागच्या मैदानामध्ये 1 का 2 गुलाला पडली होती, पण ती कुठेतरी आपल्या चुकीमुळे पडतात. मंडळी, आजच्या या उसळण्याच्या मैदानामध्ये मोठ्या बिंजोरचा मानकरी अभिषेक लोखंडे, जय मसव प्रसन्न मालेरेगाव यांचा बादल, आणि आज बादलची आपण माहिती घेऊया. भरपूर दिवसानंतर ही मुलाखत होते. नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. काय सांगाल, आज मस्त असं मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि एक महत्त्वाचा गुलाल झाला. काही मला वाटतं मागच्या मैदानामध्ये 1 का 2 गुलाला पडली होती, पण ती कुठेतरी आपल्या चुकीमुळे पडतात. पण आज जो गुलाल झालेला आहे या गुलालाविषयी माहिती द्या ना. आज गुलाल आपले अनिल दादा आहेत ब्राह्मण करवल्यांचे, यांच्या तुफानची गाडी जमली होती, एक बैल सांगून आदातमध्ये, त्याच्यात आपला बादल पालाला तुफानमध्ये, आणि समोर ते ओवलेवाल्यांचा बादल होता, त्याच्यात कांबेवाल्यांचा शंभू पालाला, आणि आपण विजय झालो. म्हणजे गणपत ड्रायव्हर यांचा शंभू. म्हणजे मोठी लढत झाली. मोठी लढत झाली, अर्ध्या गोंड्यावरती होती. बरोबर आहे. आणि कसं काय नियोजन, आता तुफानची गाडी जमली होती, त्याच्यानंतर एक विचार केला होता वासरामध्ये पलवायचा, कसा काय निर्णय घेतला? वासरामध्ये म्हणजे अनिल दादाचा वासरू हा एकदम छान पळतोय, कारण का बैलाला तो एकदम याच्यात पळतो, बैलाला कुठं कमी नाही पडत. बरोबर. आणि त्याच्यामुळे गाडी तिसऱ्यांदा पळाली, 3 वेळा गुलाल मोठेच झाले. उंबरवेड्याला पण आम्ही सायकलचे मानकरी होतो, त्याच्या पहिले खिडकालीला पळालेलो, तिथं पण आम्ही मोठी शर्यत केलेली. आणि आज उसाटण्याला आज पण मोठीच झाली. बरोबर आहे. म्हणजे जसं आता बघितलं गेल्यानंतर ना, की भरपूर जण अशी बोलतात जी गाडी पळते तिला कंटिन्यू करावा, कारण ती गाडी फुटल्यानंतर ना कदाचित आपला पण गुलाल पडतो, समोरच्या बैलाचा गुलाल पडतो. तुमचा काय विचार आहे याच्यावर? हो, ही बात बरोबर आहे, कारण का आता पेरेवाले पण फोन करतात, सर्वांना नातेत संबंधात दोस्ती यारीत द्यावं लागतं, त्याच्यामुळे कधी कधी गाडी म्हणजे फोडावं लागते, बाकी नाही तर कंटिन्यू गाडी पळत राहील. बरोबर आहे. अनिल दाशी आमचं बोलणं झाले ना, कुणाल दादा आम्हाला कुठं काय म्हणजे हेच करून नाही देत. बरोबर. मी आहे, तुम्ही बैल घेऊन या. हा, तेच आता महत्त्वाचं असतं बघा, आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल भरणं कुठेतरी एक ड्रायव्हरची महत्त्वाची भूमिका असते. त्याच्यानंतर जो नियोजन करतं ना, की कोणाच्या हातामध्ये नियोजन द्यायचं, आता तुम्ही सर्वजण करतात, पण सल्ला मेन कोणाचा असतं, काय बोला? सल्ला पूर्ण कुणाल ड्रायव्हर, म्हणजे कुणाल दादा ड्रायव्हर आहे म्हणून ड्रायव्हर बोलतो, नाही तर कुणाल दादाचा एकदा आम्हाला माहीत पण नसतो कशात पळायचं आहे, कुणालदा बोलला बैल घेऊन येतो, आम्ही बैल घेऊन येतो. बरोबर. आणि आज पण मला वाटतं तो स्वतःच बसलेला ना, त्यांनी सांगितलं बैल घेऊन या, अशी गाडी जमली, आम्ही बैल घेऊन आलो. बरोबर. आणि मला वाटतं बादलचे मी भरपूर साऱ्या मुलाखती घेतल्यात, आणि बादलच्या मी तुमच्या पेजवर गाड्या पण बघतोय, कुठेतरी ना खाली बादलची गाडी झोल खातो, पण झोल खाल्यानंतर ती गाडी बादल गुलालामध्ये लावतोय. बादल झोल खातो तेव्हा आमच्या विरोधात सट्टेवाले असतात, पण बादल पुढं त्यांना दाखवून देतो त्यांची जागा का मी काय आहे ते. बरोबर. आता सट्टेवाले त्या दिवशी आम्ही मोठी गाडी पकडली होती, तर आम्हाला भाव देत होतं, त्याच्यामुळे त्यांची ती ही नाही लेवल नाही, एक बैल घ्या नंतर आम्हाला भाव द्यायला या. बरोबर आहे. आता सट्टेवाल्यांचा मुद्दा मी तर नाही घेतला, तर तुम्हीच घेतलाय, पण सट्टेवाल्यांचं पण असं म्हणणं आहे, आता 2-3 सट्टेवाले मला भेटलं की वारंवार त्यांचं चर्चा होते गाड्या मालकांकडून, तर त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ज्यावेळेला आम्ही उजवी डावी साईड करतो ना, तर तिथं पैसे लावायला गाडा मालक सुद्धा असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काय बोलाल तुम्ही? जे गाडा मालक लावतो त्यावेळी नाही लावायला पाहिजे, कारण की तुमचे बैल जे आहे ते इथं खेळायला डिपॉझिटला भरा, गाडा मालकांनी नाही लावायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे त्यांना वाव कुठेतरी गाडा मालकांना थोडं तसंच झालं ना, ते 1% आपलाच आहे ना त्याच्यात. बरोबर आहे. गाडा मालकांनी तिथं विरोध केला तर मग सर्व इकडे विरोधच ठेवा. चला जाऊ द्या, सट्टेवाल्यांचा विषय आपण साईडला देऊ. बादलचा आतापर्यंत कसं काय नियोजन झालं, आणि या सीझनला किती गुलाल झाली, आणि या सीझनची मला वाटतं आपली ही पहिलीच मुलाखत होते. ही पहिलीच मुलाखत आहे. बैल गुलालातच आहे, जेव्हा पण बैल म्हणजे आमचं नियोजन चुकतो तेव्हाच बैल गुलालापासून वंचित राहतो, कारण का पब्लिकचा बैलाला साथ नाही देत, तेव्हाच गडबड होते, नाही तर बैल एकदम गुलालातच आहे.
बरोबर आहे. आता नियोजन चुकला की गुलाल चुकतो, बाकी काही विषय नाही. बरोबर आहे. उसाटण्या मैदानाच्या काय आठवणी सांगाल बादलच्या आतापर्यंत जे झालेल्या गाड्या? उसटण्या भाटीत काय नाही, उसटण्या भाटीत जेव्हा बी पळवले तेव्हा बैल सरळच पळाले, नाही तर बाकीच्या भाटीत बैल असा गरका बिरका खाऊन येतो, पण उसटण्या भाटीत बैल एकदम सीधाच पळतो. सीधाच हा. पळतो. फक्त एकदा बॅरिगेटला गेला होता बस. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असतो बघा, बैलाची सुट्टी होणं पण महत्त्वाची असते. काय बोलायला आजची जी सुट्टी झाली त्या सुट्टीविषयी कोणाचं नाव घेतलं तुम्ही? हरेश दादा असला की बैल मस्ती पण नाही करत आणि एकदम निघून जातो, काहीच विषय नाही करत. बाकी असं नवीन कोण असला, आणि केशव मामा नवीन कोण असला बैल मस्ती करतो, बाकी काय नाही. नाही तर हरेश दादा असला की बैल एकदम सरळ निघून जातो. बरोबर. ना हरेश दादाचं भरपूर म्हणजे आपले एक म्हणजे आपण बोललो ना दादा बैल घे, असा विरोध नाही करत कधीच, का मला बैल आहे असं कधीच नाही बोलत. बादलचे काय वैशिष्ट्य सांगाल, काय गुण असं त्याच्यात कळून येतात तुम्हाला की चला आम्हाला ज्या वेळेला ही गाडी पाहिजे त्यावेळेला ती गाडी आम्हाला गुलाला ठेवलेली आहे बादलनी, काय सांगाल? आजची तेच झालं ना, आज आम्हाला म्हणजे लोक हलक्यातच घेतले होते ना, आम्हाला भाव देत होते, 1000ला 2 देत होते, मग बैलांनी दाखवून दिलं 1000ला 2 काय असते. बरोबर आहे. आणि जो नियोजन केलं, मला वाटतं आता मी स्टेजच्या तिथं होतो, कुणाल ड्रायव्हर, आता तुम्ही तर सांगता तुमचे दादा आहेत आणि कुठेतरी त्यांच्यासाठी एक बक्षीस पण तुम्ही पुकारले 5000चा पारितोषिक, काय बोलाल? म्हणजे बघा किती विश्वास असतो आपला आणि ते दाखवून देतात तुम्ही. अनिल दादाचा विश्वास आहे आणि अनिल दादाच्या शब्दावरती म्हणजे कोणाला म्हणजे असं समजूनच नाही देत का हा बैल तुफानमध्ये पळणार आहे. बाकीचे चर्चा करणारे नाही का ते असतात, ते लोक चर्चा करतात यो बादलच पळणारे, योच पळणारे आणि पेऱ्यांची वाट लावून टाकतात. बरोबर. खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही? आतापर्यंत कसा खेळ चाललाय आता आपल्या मुंबईचा? खेळ एकदम सुरळीत चालले आणि आम्ही पण खेळायला येतो, बाकी कोणाशी काय करायला येत नाही. हारही आहे आणि जीत पण आहे. जितलो तरी तेवढंच खुशी आणि हारलो तरी तशीच घरी. बरोबर. कधी एखाद्या वेळेला असं जास्त म्हणजे एक्साइटमेंट होणंच होतं की तुम्ही हवेमध्ये गेलेले आहात का, कधी असं म्हणजे झालेला आहे का प्रसंग तुमच्यासोबत? नाही, आपण ते खेळासाठी येतच नाही, आपण जे पण आहे ते दोस्ती यारीत खेळतो आणि घरी जातो. बरोबर. आता पुढची पण खूप सारी मैदानं येतातच आपली मुंबईमध्ये, आता मुंबईत चालू आहे, कसं काय नियोजन आता पुढचं असेल बादलचं? काही नियोजन 26 जानेवारीला मोठं करणार आहे, बाकी आता असं कंटिन्यू चालू राहील. बरोबर. आता ही पार्टी जी उभी आहे सर्व तुमची मुलं आहे बघा, तुम्हाला खंबीर साथ असते, कारण एक माणूस एक बैलाचा नियोजन नाही करू शकत, त्याला मैदानामध्ये नाही घेऊन जाऊ शकत, त्याची सोबत असणारी आपली मंडळी यांच्याविषयी काय बघा, त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. हे दोस्ती यारीचाच खेळ आहे, एकट्याचं काय काम नाही, ना एकटा मालक नाही गाडा घेऊन जाऊ शकत, ना ड्रायव्हरला बोलू शकत, ना बैल सोडू शकत. हे दोस्ती यारीचा खेळ आहे, दोस्ती यारीत खेळा, कोणाशी वादविवाद करू नका आणि कोणाला हिनवू नका. बरोबर. आता एकदा शेवटचा प्रश्न घेतो मी, बादलची गाडी ही कोणत्या नावाने पळते पुन्हा एकदा सांगा मला. जय म्हसोबा प्रसन्न, अविनाश दिलीप लोखंडे, भावेश लोखंडे, मानेरेगाव या नावाने गाडी पळते. चला, तुम्हाला आजच्या या मोठ्या गुलालासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि आता मैदानामध्ये एकच गाडी आहे का पुन्हा गाडी खेळणार आहे? नाही, एकच गाडी आहे. शुभेच्छा तुम्हाला, चला पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.